आजच्या या शेवटच्या दिवशीच्या NEP 2020 वेबिनार प्रसंगी आताच ज्यांनी आपल्याशी संवाद साधला ते आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कांबळे सर. या वेबिनारसाठी आणि विशेष करून आज समता हा विषय असल्या कारणामुळं ज्यांनी आपल्याशी संवाद साधला असे समता विभागात काम करणारे डॉक्टर दत्तात्रय मेंढकर, SCRT पुणे, माझ्या ज्येष्ठ सहकारी डॉक्टर वैशाली जगदार मॅडम, ज्यांनी स्वतःच NEPची ज्यांच्यापासून सुरुवातच झालेली आहे. या वेबिनारसाठी किंबहुना कुठलंही काम असलं तर तेवढ्याच तत्परतेने आणि तळमळीने काम करणारे माझे दुसरे सहकारी ज्येष्ठ अधिवक्ता डॉक्टर संजय येवते सर. या वेबिनारच्या अनुषंगाने जिल्ह्याचे समन्वयक असणारे MIPAचे डॉक्टर शिवाजी साखरे सर. आज माझ्यासोबत जे आपल्या सगळ्यांशी संवाद साधले असे डॉक्टर सतीश सातव सर, माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर विनोद राग सर आणि ह्या वेबिनारच्या 3ही दिवसाचे सुंदर असं सूत्रसंचलन करणारे जयंत कुलकर्णी सर. या वेबिनारसाठी उपस्थित असलेले सर्व विषय सहाय्यक, सर्व साधन वेगळे, सर्व केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, खरं म्हणजे काही दिवसापासूनच आपण या वेबिनारच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत की नेमकं या NEP 2020 मध्ये काय आहे, अनुषंगाने आपण याचा अभ्यास केला पाहिजे, या कशा पद्धतीने आपण या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू, कशा पद्धतीने आपण आपल्या शिक्षकांपर्यंत पोहोचू, या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या तज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन ऐकलेलंच आहे. महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी ऐकत असताना आपल्या लक्षात आलं असेल की बराचसा बदल या NEP 2020 मध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये जर आपण महत्वाचं पाहिलं तर अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने असेल या मग शिक्षकाच्या त्यांच्या नियुक्तीच्या बाबतीत असेल, या शिक्षक सबलीकरण असेल, या अन्य कुठल्याही बाबींवर जे की आपल्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत. कारण काल आपल्याशी माननीय दासकी साहेबांनी पण संवाद साधला की शिक्षण आणि निगा किंवा बालावस्थेतील शिक्षण कसं असलं पाहिजे आणि त्याची निगा कशी राखली पाहिजे, कुठला कालावधी आहे. तर अशा वेगवेगळ्या विषयापर्यंत आजपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आजचा महत्वाचा विषय जो माझ्याकडे सोपवण्यात आलेला आहे तो म्हणजे या NEP 2020 मध्ये कुठली प्रमुख महत्वाची क्षेत्रे आहेत. तर ह्या क्षेत्रामध्ये पहिला जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सामाजिक राजे सर सामाजिक आर्थिक दृष्ट्या वंचित घटकावर विशेष लक्ष. कारण आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत की आपण जनरली सर्वसामान्य मुलांचा आतापर्यंत मग ते कुठलाही अभ्यासक्रम आराखडा असो किंवा आपण जर NCF पाहिलं असेल, SCF पाहिलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीतनं एक गोष्ट आपण कधीही दुर्लक्षित करू शकत नाही की आपल्या समाजामध्ये अशी जी मुलं आहेत की ज्यांना आपल्या सर्वसामान्य मुलांसारखंच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं हे शिक्षण असलेलं आपल्याला दिसून येतं. तसंच NEP 2020 मध्ये सुद्धा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वंचित घटकावर विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. जर त्याचं आपण वर्गीकरण करायचं ठरवलं तर त्याच्यावर एक 4-5 बाबींवर महत्वाचं फोकस केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये पहिला आहे की लिंगाधारित ओळख. जसं की महिला किंवा तृतीयपदी म्हणजे आपण पाहतो आहोत की आपण समतेच्या अनुषंगाने जेव्हा शिक्षणाचा विचार करतो तर आज आपण पाहतो आहोत काय महिला आणि पुरुष दोघंही सोबत काम करत आहेत, परंतु तरी सुद्धा महिलांना विशेष असं महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायची गरज काय आहे किंवा आज घडीला जर आपण तृतीय पंथाचा विचार केला तर त्याची सुद्धा आतापर्यंत कदाचित ह्या सर्व बाबींना महिला सोडलं तर तृतीयपंथी या ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचा कदाचित समावेश कुठल्याच आराखड्यामध्ये किंवा कोणत्याही आराखड्यामध्ये स्पेसिफिक त्याचा उल्लेख केला गेला नसेल, परंतु याच्यामध्ये मात्र त्याचा उल्लेख केला गेलेला आहे की लिंगाधारित ओळख असणाऱ्या व्यक्तींना विशेष शिक्षणासाठी सुद्धा NEP 2020 मध्ये लक्ष दिलं जाणार आहे. दुसरं म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख. आपण पाहत आहोत की ST, ST, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक
ह्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने शासनाने वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या, वेगवेगळे शिक्षणासाठीचे लाभ आतापर्यंत दिलेले आहेत. तसंच NEP 2020 मध्ये सुद्धा त्याचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. तिसरं म्हणजे भौगोलिक ओळख. जसं की आपण ग्रामीण, लहान नगरातील आणि आकांक्षित जिल्ह्यातील विद्यार्थी आपण पाहतो की ग्रामीण भागातले विद्यार्थी किंवा शहरी भागामधल्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी त्यांच्या शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत म्हणा किंवा म्हणजे भौतिक परिस्थिती असेल या आर्थिक परिस्थिती असेल, तर ह्या मुलांच्या बाबतीत सुद्धा किंवा जे फोकस करणारे जिल्हे आहेत जसं की गोंदिया जिल्हा आहे, या मग आपण पाहिलं की नंदुरबार जिल्हा आहे, तर हे असे जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी बहुसंख्याक एसटी मुलं राहतात आणि ती फार दुर्गम भागात राहतात. अशा मुलांच्या त्या भौगोलिक ओळखीने सुद्धा अशा मुलांसाठी या NEP 2020 मध्ये विचार केला गेलेला आपल्याला दिसून येतो. चौथा म्हणजे त्यामध्ये अक्षमता, अध्ययन अक्षमसह आपण बऱ्याच वेळेला पाहतो की सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक चालतात, परंतु काही विद्यार्थी असे असतात की त्यांची ओळख आपल्याला लवकर कळत नाही की ह्या मुलाला आपण सगळ्या मुलांबरोबर घेऊन जात आहोत, परंतु ह्या मुलाला कुठे अडचण येत आहे शिकण्यासाठी. तर ह्या गोष्टीचा विचार करत असताना ही मुलं म्हणजे त्यांना त्यांच्यामध्ये असणारी क्षमता त्याचीच इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी असेल, म्हणून त्यांना ते शिकण्यासाठीची अडचण येत असेल, तर ह्याचा सुद्धा विचार या NEP 2020 मध्ये केला गेलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे सामाजिक आर्थिक परिस्थिती. आता आपण पाहतच आहोत की जसं की डॉक्टर दत्तात्रय मेंढेकर सरांनी आपल्याला सांगितलं की स्थलांतरित बालकाचा प्रश्न आपल्याकडे होता आणि सर्व जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात ते दिसत आहे. तर अशा स्थलांतरित मुलांच्या अनुषंगाने त्याच्यासाठी तरतूद करता येईल. अल्प ज्यांचं उत्पन्न गट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, किंवा जी मुलं असुरक्षित वातावरणामध्ये वाढत आहेत की जसं आपण पाहतो आहोत की जसं काही अशी कामं आहेत की ज्यांचे पालक त्या पद्धतीचे काम करतात, मग चोरी असेल, दरोडेखोरी असेल, या आपल्या समाजामध्ये एक महत्वाचा जर आपण विचार केला तर काही जिल्ह्यांमध्ये जसं की देवदासी प्रथा आहे, या मग जर आपण विचार केला की वेश्या व्यवसाय आहे, अशा व्यवसायांमध्ये असणाऱ्या पालकांच्या मुलांचं सुद्धा की जे असुरक्षित वातावरणामध्ये आहेत अशा मुलांचा सुद्धा विचार या NEP 2020 मध्ये केला गेलेला आहे. त्याच्यानंतर मानवी तस्करीचा बळी गेलेले विद्यार्थी किंवा मानवी तस्करीतील बळीतील मुले, शहरी भागातील पण बालभिकारी आणि शहरी गरीब यासह अनाथ मुले, या सर्व मुलांचा या प्रामुख्याने या NEP 2020 मध्ये विचार केला गेलेला आहे. वरील प्रत्येक गटाची शालेय शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी ध्येयाधारित लक्ष देणारे स्वतंत्र धोरण आखण्यात येईल. कारण ह्या सर्व गोष्टींना जर आपण घेऊन चाललो नाही किंवा ह्या घटकांची जर आपण गंभीरतेने दखल घेतली नाही तर आपल्या शिक्षणामधला गॅप आहे तो आपल्याला कदाचित भरून काढता येणार नाही. म्हणून ह्या सर्व बाबींचा विचार करून आपलं स्वतंत्र धोरण या शिक्षणाच्या बाबतीत आखण्यात येणार आहे. राजेश सर नेक्स्ट पीपीटी. आता बघा, संमती शाश्वती. जर आपण विचार केला की क्षमतेची शाश्वती द्यायची काय गरज आहे, पण आपण पाहतो की कुठेतरी ही गोष्ट आपल्याला तफावत दिसून संमतीची शाश्वती देण्यामध्ये कुठल्या गोष्टींचा विचार केला गेलेला तो आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये उपक्रम आहे की जसं की सामाजिक असेल, आर्थिक दृष्ट्या मागास असतील, या सर्व गटांच्या समस्या ओळखून घेऊन जसं की बाल्यावस्थेत म्हणजे ज्याला आपण म्हटलेलं आहे की कालच दाटके साहेबांनी हा विषय घेतला आपल्या समोर, आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यात एक गोष्ट त्यांनी नमूद केली की ह्या मुलांच्या अनुषंगाने बाल्यावस्थेत त्यांचं आरोग्य असेल, त्यांचा आहार असेल, तर ह्या सगळ्या बाबींचा विचार केला जाणार आहे. तर मग त्याच्यामध्ये पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, प्रवेश पट नोंदणी, उपस्थिती यांना लक्ष मानून त्या सोडविण्यासाठी समविचाराने प्रयत्न करणे. तर ह्या बाबींचा विचार करणं का गरज आहे, कारण ही जी मुलं आहेत ती मागे राहू नये म्हणून या सगळ्या बाबींच्या अनुषंगाने उपक्रम हातात घेण्यात येईल की जेणेकरून ही सगळी विद्यार्थी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा इतर विद्यार्थ्यांच्या जसं एज्युकेशन इतर विद्यार्थी घेत आहेत
त्याच पद्धतीने ह्या सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं. दुसरं म्हणजे विशेष यंत्रणा. अनुसूचित जमातींच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विशेष यंत्रणा. आता बघा, विशेष यंत्रणाची गरज आहे का? आपल्याला जर असा प्रश्न पडत असेल की खरंच ह्या गोष्टीसाठी विशेष यंत्रणेची गरज आहे, कारण आपण जर रेशो काढला, आपण जर आपल्याकडे घेतल्या जाणारे जे संपादनूक चाचण्या आहेत, त्या नॅशनल लेवलवरून घेतल्या जातात, या स्टेट लेवलवरून स्लॅश सारख्या चाचणी घेतल्या जातात. तर ह्या चाचणीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर अनुसूचित जमातीच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण जरी आपण देत असू तरी सुद्धा ही मुलं कुठेतरी कमी असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून त्याच्यासाठी विशेष यंत्रणेचा अंतर्भाव सुद्धा ह्या धोरणामध्ये करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे अध्ययन निष्पत्ती. अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय मुलांच्या अनुषंगाने आपण पाहतो आहोत की आपल्या नवीन अभ्यासक्रमानुसार अध्ययन निष्पत्तीवर आपण फोकस करतो आहोत. अध्ययन निष्पत्तीचा जर आपण विचार केला, या आपण जर त्याचा अर्थ पाहण्याचा जर आपण अर्थामध्ये जर आपण जाण्याचा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय की आउटकम, आपल्याला मिळणारं त्याचं फलनिष्पत्ती. जर एखादी गोष्ट आपण करत आहोत आणि त्या गोष्टीचं जर आउटपुट आपल्या समोर दिसले नाही किंवा फलनिष्पत्ती जर आपल्याला दिसली नाही, आपल्याला कळत नाही की आपण जात आहोत ते योग्य दिशेने जात आहोत का नाही. तर ह्या मुलांच्या अनुषंगाने त्यांना कितपत अध्ययन निष्पत्ती प्राप्त झालेली आहे, त्यांना त्या वर्गाच्या अनुषंगाने अध्ययन निष्पत्ती प्राप्त झालेली आहे का, ह्या पण बाबीचा या धोरणामध्ये विचार केला जाणार आहे. सामाजिक आर्थिक दृष्ट्या वर्गातील लोकसंख्येच्या गटाला विशेष शैक्षणिक क्षेत्रे आणि शैक्षणिक क्षेत्रांना घोषित केले जातील. शुल्क कमी, सामाजिक आर्थिक जसं आपण पाहत आहोत की या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुल्क माफी आणि शिष्यवृत्तीचा लाभ मोठ्या प्रमाणात दिला जाईल. कारण आतापर्यंत सुद्धा शिष्यवृत्तीचा लाभ आपले विद्यार्थी घेत आलेले आहेत, परंतु या वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात त्याचा विचार केला जाणार आहे की जेणेकरून ही विद्यार्थी मागे राहू नये, जेणेकरून ही विद्यार्थ्यांची गळती होऊ नये किंवा जेणेकरून ही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, ही विद्यार्थी शाळेच्या प्रवाहातून बाहेर जाऊ नये. विशेष म्हणजे ह्या गोष्टीचा पण अंतर्भाव केला गेलेला आहे या NEP 2020 मध्ये की शालेय स्तरावर समुपदेशकाची नियुक्ती करण्यात येईल. कारण कुठलीही गोष्ट जर आपल्याला पटवून द्यायची असेल तर एका महत्वाच्या आणि विशेष भूमिका बजावणाऱ्या अशा काउन्सिलरची आपल्याला गरज आहे. आपण पाहतो आहोत की आपल्याकडे एक समुपदेशनाचा एक व्यावसायिक विकासाचा आपल्याकडे एक महत्वाचा सेल पण आपण चालवतो, कक्ष म्हणूया आपण त्याला, ते एक कक्ष पण आपण चालवतो. तर असे समुपदेशक सुद्धा प्रत्येक शाळेमध्ये यावेळेला अंतर्भूत केले जाणार आहेत. या NEP 2020 मध्ये त्याचा विचार केला जाणार आहे. अतिरिक्त आकांक्षित जिल्ह्यात व विशेष शैक्षणिक क्षेत्रात अतिरिक्त केंद्रीय शाळांचं सुद्धा NEP 2020 मध्ये जाणार आहे. कारण आपण पाहतो आहोत की दुर्गम भागामध्ये जर गेलो आपण तर त्या ठिकाणी जरी शाळा उपलब्ध असतील तरी विद्यार्थी किती कसरत करून तिथपर्यंत पोहोचत आहेत याचा पण आपल्याला जाणीव आहे. कारण आम्ही पण जेव्हा मागच्या वर्षी अभ्यास दौरा या माननीय प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार या जिल्ह्याला काढला होता, तर त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी किती मोठ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणीवर मात करत बरीच मुलं येतात. पण अशी पण मुले असू शकतात की जी तिथपर्यंत पोहोचत नाहीत. तर याच्यासाठी NEP 2020 मध्ये हा सुद्धा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. राजेश सर, नेक्स्ट. ओके मॅडम. हा, हॅलो हॅलो. हा मॅडम, दिसतंय ना? हो, दिसतंय. बघा, आता पुढे आपण लिंगभावावर जसं की आपण बोललो आताच त्या अनुषंगाने बघा थोडंसं अजून त्याच्यावर फोकस केलेला आहे त्या घटकावर की लिंगभाव सर्वसमावेशक निधी महिला आणि तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी लिंगभाव सर्वसमावेशक निधी NEP 2020 मध्ये त्याच्या वेगळ्या निधीच्या अनुषंगाने सुद्धा विचार केला जाणार आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे सुरक्षितता व हक्क.
सर्व मुले विशेषतः मुलींना शाळेत टिकून ठेवण्यासाठी त्यांची सुरक्षितता त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाईल. म्हणजे पहा, आपण विचार करतो आहोत की आज मुलींची सुरक्षितता ह्या तर महत्वाचा विषय आहे. आज आपल्याकडे पॉक्सो ऍक्ट सारखे ऍक्ट येऊन सुद्धा बऱ्याच मुलींवर अन्याय अत्याचार होताना सुद्धा दिसून येतात. लहान मुलांवर सुद्धा, मुलं किंवा मुली असतील ह्यांच्यावर सुद्धा अत्याचार होत असताना आपल्याला दिसून येतात. समाजामध्ये ही एक मोठी कीड लागलेली आपल्याला दिसून येते. तर शिक्षणाच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो तर पालक ह्याचा पण विचार करत असतात. म्हणून NEP 2020 मध्ये ह्या पण बाबीचा विचार केलेला आहे की मुलांची सुरक्षितता आणि हक्क ह्या दोन्ही बाबींचा याच्यामध्ये विचार केला जाणार आहे. त्याच्यानंतर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आपण जर पाहिलं तर आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहे, जसं की घनसावंगीला आहे, जालन्याला आहे. अशा ठिकाणी असणारी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जी आहेत त्यापर्यंत साधारणतः 10वी पर्यंत त्याचा विचार केला गेलेला आहे. परंतु याच्यानंतर मात्र ह्या बाबीवर विचार केला जाणार आहे की ती किमान 12वी पर्यंत ह्या मुलांना शिक्षण मिळावं. तर ह्या अनुषंगाने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या त्या संरचनेमध्ये सुद्धा थोडासा बदल केला जाणार आहे की साधारणतः 12वी पर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील. लिंगभाव दरी दूर कर. आता लिंगभाव दरी दूर करून सर्वांना समान संधी देण्यावर लक्ष. आतापर्यंत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कुठलाही असो त्याच्यामध्ये लिंगभाव दरी दूर करण्याच्या अनुषंगाने बरीच तरतूद त्याच्यामध्ये केल्या गेली. बऱ्याच प्रशिक्षणाच्या माध्यमातून, बऱ्याच कार्यशाळेच्या माध्यमातून आपण ह्या दरी दूर करण्यासाठीच्या अनुषंगाने आपण काम केलेलं आहे. तर ही दरी जरी कुठे वाटत असेल किंवा काही काही राज्यांमध्ये ह्या सर्व बाबींचा ह्या बाबी तिथे प्रभाव करत असेल की लिंग भेद आहे या भेद करून मुलींना कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर ठेवत असतील तर या ठिकाणी पुन्हा त्या अनुषंगाने NEP 2020 मध्ये सुद्धा याचा विचार केला गेलेला आपल्याला दिसून येतो. मुलींसाठीची धोरणे. सामाजिक व आर्थिक मागास घटकातील विद्यार्थिनींसाठीच्या धोरणे आणि योजनांची आखणी. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की मुली अभ्यासात अग्रेसर असतात. मुली आपण पाहतो आहोत की आज मेरिटमध्ये मुलांच्या पुढे आहेत. 10वी 12वीचे रिझल्ट जर आपण आज आपल्याला दिसून येते की मुली मुलांपेक्षा पुढे गेलेल्या आहेत. परंतु हे सगळं असून सुद्धा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास मुलींना पुढचं शिक्षण घेण्यासाठी कुठेतरी अडचणी येतात आणि ह्या अडचणी येऊ नये म्हणून मुलींसाठी नव्या पद्धतीने याच्यासाठी धोरणे 2020 मध्ये आखली जाणार आहेत. तर अशा पद्धतीने लिंगभाव जो आहे तर तो लिंगभाव किंवा समानतेच्या दृष्टिकोनातून शिक्षण ह्या बाबीचा विचार ह्या NEP 2020 मध्ये केला जाणार आहे. सर्व स्तरावरील व्यावसायिक शिक्षणाचे एकात्मिकीकरण. आता बघा की आपण पाहतो आहोत की ह्या सर्व बाबींचं छोट्या छोट्या बाबींविषयी सुद्धा NEP 2020 मध्ये विचार केलेला आहे. आता याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सुद्धा या NEP 2020 मध्ये विचार केलेला आहे की अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असला पाहिजे. ह्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मग कुठल्या अभ्यासक्रमाची कुठल्या वयोगटातल्या मुलांसाठी आपण त्याच्यावर आधारित अभ्यासक्रम केला गेला पाहिजे. तर ह्या महत्वाचं जर आपण पाहिलं की या स्लाइडची जी हेडिंग आहे किंवा शीर्षक जे आहे ते म्हणजे की सर्व स्तरावरील व्यावसायिक शिक्षणाचे एकात्मिकीकरण. कारण सर्व स्तरावरील कुठल्याही बाबींच्या अनुषंगाने व्यावसायिक शिक्षणाच्या अनुषंगाने त्याचं एकात्मिकीकरण करण्यात येणार आहे किंवा त्याला क्लबिंग करण्यात येणार आहे हे आपल्याला दिसून येतं. आता बघा त्याच्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे कृती आधारित अभ्यासक्रम. इयत्ता 6वी ते 8वी साठी कृती आधारित अभ्यासक्रमाची योग्य आखणी करणे. आता आपण विचार करूयात की आतापर्यंत मग काय कृती आधारित अभ्यासक्रम नव्हतं का, परंतु विशेष करून उल्लेख या बाबीचा करण्यात येणार केला गेलेला आहे किंवा त्याचा विचार करण्यात येणार आहे की 6वी ते 8वी साठी कृती आधारित अभ्यासक्रमाची योग्य आखणी करणे. कारण कृती आधारित जर विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं जर शिक्षण दिलं गेलं तर भविष्यात त्यांना व्यावसायिक जे त्यांच्यासाठी स्वतःचे उदरनिर्वाहासाठी जे त्यांना महत्वाचं आहे की रोजगार उपलब्ध होणं
तर ह्या रोजगार उपलब्धतेच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची योग्य आखणी इयत्ता 6वी पासूनच सुरू करावी, असं हे एक NEP 2020चा मुख्य उद्देश दिसून येतो आपल्याला. त्याच्या नंतर कौशल्य उणीवांचे विश्लेषण. आता कौशल्यातील उणीवांचे विश्लेषण आणि स्थानिक संधी शोध घेऊन त्याचे माहिती संकलन करून त्यावर आधारित क्षेत्रावर विशेष लक्ष देणे. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ह्या ज्या कौशल्यातील जे उणीव आहे किंवा कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्यामधलं आपण बघा, कुठलंही काम करत असताना आपण त्याचं आधी अभ्यास करतो, नंतर त्याचं नियोजन करतो, नंतर त्याची अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणीनंतर त्याचे आउटपुट पाहतो आपण किंवा त्याची फलनिष्पत्ती काय आलेली आहे आपल्याला आपण ते. तर याच्यामध्ये हा पण एक महत्वाचा विषय आहे की ते पाहत असताना आपण कुठे कमी पडलेलो आहे माहितीचं संकलन करून त्या आधारित त्याच्यावर विशेष लक्ष देणं हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण कुठलाच घटक आपल्याला सोडता येणार नाही. त्याच्यानंतर मुक्त दुरुस्त शिक्षण पद्धती. सदरील अभ्यासक्रम हे मुक्त आणि दुरुस्त शिक्षण पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील. म्हणजे जी मुलं किंवा ज्या मुली घरी राहून शिक्षण घेऊ शकतात, त्यांना घरी राहून शिक्षण घेण्याची इच्छा आहे, अशा मुलांसाठी सुद्धा मुक्त दुरुस्त शिक्षण पद्धतीचा विचार ह्या 2020 मध्ये केला गेलेला आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लोकविद्या. भारतात विकसित झालेले लोकविद्येचे ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. कारण भारत हा एक काय म्हणू आपण त्याला संस्कृती प्रधान देश आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या संस्कृती जपल्या जातात, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असून सुद्धा सगळे सण साजरे केले जातात, कुठल्याही धर्मातले सण असो. तर त्याच्यामध्ये जे लोकविद्या आहे त्या लोकविद्येत सुद्धा फोकस विद्येला सुद्धा शिक्षणाच्या अनुषंगाने त्याचा पण विचार केला गेलेला आहे. कौशल्य आराखडा. याच्यामध्ये प्रत्येक व्यवसाय उद्योगासाठी राष्ट्रीय कौशल्य आणि शिक्षण आराखड्याची अधिक तपशीलवार मांडणी करता येईल. सर्व बाबी कौशल्य आराखडा जर विद्यार्थ्यांना आपण एज्युकेशन दिलं, शिक्षण दिलं, पण आतापर्यंत आपल्या शिक्षणावर बऱ्याच शिक्षण तज्ञांनी असं पण मत मांडलेलं आहे की हे शिक्षण आहे ते कुचकामी आहे किंवा विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणारे शिक्षण नाही किंवा विद्यार्थ्यांना ह्या शिक्षणातून फारशी रोजगार उपलब्ध होत नाही, म्हणून कौशल्यावर आधारित आराखडा सुद्धा NEP 2020 मध्ये तयार करण्यात येणार आहे. व्यावसायिक हस्तकला कौशल्य. आतापर्यंत आपण जो आपला विषय आहे एक काय म्हणू आपण कार्य किंवा आपण मागच्या वेळेला हस्तकला वगैरे जे म्हणतो आपण, या पुन्हा चित्रकलेच्या माध्यमातून किंवा अशी जी मुलं आहेत की ज्यांना आर्ट जमतात किंवा त्यांच्याजवळ ते कौशल्य आहेत, अशा मुलांना त्या पद्धतीने सुद्धा त्यांना सुद्धा त्या पद्धतीने ती संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये सुतार आहे, माळी आहे, कुंभार आहे. तर अशा इयत्ता 6वी ते 8वीच्याच विद्यार्थ्यांना हे व्यावसायिक कौशल्य किंवा कौशल्य विकसित होण्यासाठी ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मदत होणार आहे. म्हणून जर आपण ओव्हरऑल विचार केला तर हा एकात्मिक अभ्यासक्रम किंवा एकात्मिक व्यावसायिक अभ्यासक्रमावर भर NEP 2020 मध्ये दिल्या जाणार आहे, हे आपल्याला या सर्व बाबीवरनं दिसून येते. नावाची एक संस्था आहे की जी नॅशनल लेवलला ह्या सर्व अनुषंगाने मूल्यांकन करणारी संस्था आहे. तर आता ह्या परखची काय उद्दिष्टे आहेत किंवा ह्या परखच्या अनुषंगाने कुठल्या गोष्टींना महत्वाचं स्थान दिले जाणार आहे, या मूल्यांकन काय आहे आणि मूल्यमापन काय आहे. जर आपण पाहिलं तर आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत की स्लॅश आहे किंवा स्टेट अचिव्हमेंट सर्वे आहे किंवा नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आहे. या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांची त्या अध्ययन क्षमतेनुसार त्या अध्ययन निष्पत्तीनुसार आपण त्यांच्या क्षमता आतापर्यंत पडताळत आलेलो आहोत. तर ही परख नावाची जी संस्था किंवा परखची जी स्थापना करण्यात येणार आहे ती याच अनुषंगाने करण्यात येणार आहे. कारण समग्र प्रगतीसाठी ज्ञानाच्या संपादनुकीचे मूल्यांकन, आढावा आणि विश्लेषण. कारण कुठलीही गोष्ट करत असताना मी सुरुवातीलाच बोलले होते की कुठलीही गोष्ट करत असताना त्याचं संपादनूक, त्याचं मूल्यांकन आणि त्याचं विश्लेषण याच्या अनुषंगाने राष्ट्रीय केंद्राची उभारणी या NEP 2020 मध्ये पण
केल्या जाणार आहे. आता त्याच्यामध्ये मूल्यांकन जे केल्या जाणार आहे तर ते मूल्यांकन कुठल्या बाबीच्या अनुषंगाने केल्या जाणार आहे, तर ते क्षमताधिष्ठित मूल्यांकन पद्धतीचा त्याच्यामध्ये अवलंब केला जाणार आहे की मुलांना त्या त्या वर्गाच्या त्या त्या विषयाच्या त्या त्या वर्गाच्या अनुषंगाने क्षमता त्यांच्यामध्ये त्या अंतर्भाव झालेल्या आहेत का, किंवा विद्यार्थ्यांच्या वागण्यातनं, बोलण्यातनं किंवा त्यांच्या लिखाणातनं किंवा त्यांच्या प्रगटीकरणामधनं ह्या सर्व बाबींचा उल्लेख होतो आहे का, किंवा ते दाखवत आहेत का, किंवा प्रदर्शित करतायत का, ते ह्या अनुषंगाने मूल्यांकन केलं जाणार आहे. आणि दुसरं म्हणजे की बऱ्याच वेळेला माननीय भटकर सर असताना सुद्धा आपण 21व्या शतकातल्या कौशल्यांचा विचार केला होतो आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये बऱ्याच कार्यशाळा पण आपल्यासाठी आयोजित केल्या होत्या बघा. तर 21व्या शतकातल्या ज्या काही निगडित चिकित्सक आणि सृजनात्मक विचारांना ज्या चालना देणाऱ्या बाबी आहेत, तर याचा सुद्धा ह्या परतच्या स्थापनेनंतर ह्या दोन्ही बाबीचा मूल्यांकन आणि 21व्या शतकातले कौशल्य या बाबीचा विचार केला जाणार आहे. त्याची महत्वाची उद्दिष्टे पण आपण समोर दिलेली आहे की मूल्यांकन आणि मूल्यमापनासाठीचे निकष, त्याची मानके आणि मार्गदर्शक सूचना. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं मूल्यांकन करत असताना आपण पाहतो की श्रेणी खूप महत्वाची आहे की कुठल्या श्रेणीमध्ये आपण बसतो आहोत, आपले विद्यार्थी येत आहेत, ह्या बाबीचा सुद्धा या परीक्षा अनुषंगाने विचार केला जाणार आहे. स्टेट अचिव्हमेंट सर्वेच्या मार्गदर्शनानुसार सुद्धा याचा विचार केला जाणार आहे. देशातील अध्ययन निष्पत्तीच्या संपादकीच्या देखरेखीची ठेवण जी आहे ती ह्या परत संस्थेच्या अनुषंगाने ह्या सर्व बाबीचं, म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना मूल्यमापन किंवा मूल्यांकन ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर मूल्यांकनाची ही महत्वाची भूमिका ही परक नावाची संस्था या NEP 2020 अंतर्गत ती केल्या जाणारी आपल्याला दिसून येते. बऱ्याच याच्यामधल्या गोष्टींचा उल्लेख डॉक्टर सतीश सातव सरांनी केलेला आहे. जसं की आपण पाहतो आहोत की दिव्यांग मुलं आहेत तर त्यांच्या त्या अनुषंगाने आपल्याला विचार केलाच गेलेला आहे, परंतु प्रतिभा संपन्न किंवा विशेष बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी पण आपल्या आजूबाजूला दिसतात. की बऱ्याच वेळेला असं होतं की क्रमिक अभ्यासक्रमामध्ये जर आपण पाहिलं तर काही मुलं अशी असतात की ज्यांना खूप वेळ लागत नाही त्या त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि काही मुलं अशी असतात की त्या अध्ययन निष्पत्तीपर्यंत पोहोचायला त्यांना बराच, ज्याला आपण अध्ययन अक्षम असं शब्द वापरतो. तर ह्या दोन टोकावरील जी मुलं आहेत तर त्या दोन टोकावरील मुलांचा सुद्धा याच्यामध्ये NEP 2020 मध्ये विचार केला गेलेला आपल्याला दिसून येतं. की प्रतिभा संपन्न मुलं जर असतील तर त्यांना वेगळ्या शालेय अभ्यासक्रमाच्या कक्षेबाहेरील शिक्षणाच्या संधी सुद्धा त्यांच्यासाठी या NEP 2020 मध्ये दिल्या जाणार आहे. कारण कुठल्याही गोष्टीला तिथे थांबवता येत नाही, किंवा कुठलाही विद्यार्थी आहे आणि त्याच्या ज्ञानाच्या कक्षा आपल्याला तिथे थांबवता येत नाही, तर त्याला पुढे पाठबळ देण्यासाठी सुद्धा ह्या सुद्धा गोष्टीचा NEP 2020 मध्ये विचार केला जाणार आहे. ऑलिम्पियाड वगैरे अशा ज्या काही स्पर्धा आपण पाहतो आहोत की ऑलिम्पियाडमध्ये मुलं आहेत किंवा ऑलिम्पियाडला त्या ऑलिम्पियाडसाठी विद्यार्थी तयार होतात, तयारी करताना पण आपण दिसत आहेत, किंवा अशी जी मुलं आहेत की ज्यांना ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धेचं आयोजन सुद्धा या NEP 2020 मध्ये याचा सुद्धा विचार केला जाणार आहे. ग्रामीण क्षेत्रातील जसं आपण म्हणालो की ग्रामीण आणि शहरी भागातल्या मुलांच्या गुणवत्तेमध्ये जर कुठं तफावत आपल्याला दिसत असेल तर त्यांच्यासाठी पण वेगवेगळे उपक्रम, नवीन असे उपक्रम, त्याची पडताळणी आणि त्या पद्धतीने पुन्हा अंमलबजावणी या अनुषंगाने सुद्धा या NEP 2020 मध्ये विचार केला जाणार आहे. जे आपण डिजिटलच्या माध्यमाच्या अनुषंगाने आज आपण जेव्हा ह्या सर्व गोष्टींना पाहत आहोत, किंवा जेव्हा आज आपण संवाद साधताना सुद्धा झूम मिटिंगच्या आधारे, कारण आपण आतापर्यंत सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष पद्धतीनेच आतापर्यंत दिल्या गेलेल्या आहेत. तर अशी जी मुलं आहेत की जी खूप बुद्धिमान आहेत किंवा त्यांचा IQ खूप चांगल्या प्रकारचा आहे, वरच्या प्रकारचा आहे, तर त्यांना तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर कसा करता येईल याच्यासाठी सुद्धा त्यांना प्रोत्साहनासाठी त्या पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये त्याची रचना केल्या जाणार आहे. त्याच्यासाठी वेगळी अशी मार्गदर्शक तत्व सुद्धा NCERT आणि NCT मार्गदर्शनाखाली ती विकसित केल्या जाणार आहे. तर अशी जी विद्यार्थी आहेत यांच्या अनुषंगाने शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये अशी जी असामान्य मुलं आहेत यांच्या अनुषंगाने शिक्षकांनी त्यांची भूमिका कशी बजवायची किंवा भूमिकाची अंमलबजावणी कशी करायची या अनुषंगाने सुद्धा आपल्या BEdच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. म्हणून नुसतंच
मागे असणाऱ्या मुलांचाच विचार नाही, तर जी मुलं पुढे जात आहेत किंवा जी मुलं त्यांच्या बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने त्यांना आणखी पाहिजे असतं, तर त्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने सुद्धा या NEP 2020 मध्ये विचार केला जाणार आहे. ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षण याच्या बाबतीतही सरांनी थोडासा प्रकाश टाकलेला आहे. आपण बघतो आहोत की आज सगळ्या गोष्टी ह्या डिजिटल माध्यमातून आपण जात आहोत. मग त्याच्यामध्ये जर विचार केला तर दिव्यांग विद्यार्थ्यांसह उपेक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शैक्षणिक सुविधेच्या उपलब्धतेत वाढ करणे. कारण आज आपण पाहतो आहोत की आपण जेव्हा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत, तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याजवळ मोबाईल नाही आहेत या ज्यांच्याजवळ सुविधा नाही आहेत. असे विद्यार्थी त्या शिक्षणाच्या प्रवाहापासून कुठेतरी दूर जात आहेत. कारण ह्या विद्यार्थ्यांना जर शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्यांच्याकडे तशा साधनांची उपलब्धता सुद्धा असणं खूप जरुरी आहे. त्याच्यानंतर ह्या विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला काय नेमकं कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, तर त्याच्यामध्ये आशय निर्मिती, डिजिटल संचयिका आणि प्रसार, अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन या तंत्रज्ञानाचे एकात्मिकीकरण सुद्धा महत्वाचे आशय निर्मिती मधला महत्वाचा भाग असणार आपल्याला दिसून येणार आहे. डिजिटल व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी संप्रेषण तंत्रज्ञान याच्यावर आधारित विद्यार्थ्यांचं बळकटीकरण कसं करता येईल ह्याचा सुद्धा NEP 2020 मध्ये विचार केला जाणार आहे. पथदर्शक अभ्यासाचं सुद्धा याच्यामध्ये ही मालिका सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जाणार आहे. व्यासपीठाचा विचार करताना आपण पाहतो आहोत की आज आपण ई-लर्निंगच्या माध्यमातून जसं दीक्षा ऍपचा आपण वापर केला गेला किंवा दीक्षा ऍप अजूनही आपले विद्यार्थी वापरतायत, शिक्षक पण त्याचा यूज करतायत आणि त्या पद्धतीने विद्यार्थी आज अध्ययन अध्यापनापासून दूर गेले नाही किंवा असे काही ऍप्स आहेत की ज्यांनी शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात त्याचा आपल्या अध्ययन अध्यापनात वापर केला आणि विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणापासून जोडून ठेवलं, शिक्षणाला जोडून ठेवलं. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा, कारण भविष्यात ह्या सगळ्या गोष्टींची कदाचित आपल्याला खूप जास्त गरज भासते. कारण अचानक कोविड आलं आणि आपण सगळे गांगरून गेलो आणि आपल्याला सुधरत नव्हतं की विद्यार्थ्यांना नेमकं शिक्षणाच्या प्रवाहात कसं ठेवायचं, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करायचं, विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या कृती कशा दाखवायच्या, विद्यार्थ्यांच्या कृती कशा करून घ्यायच्या. तर ह्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला दीक्षा सारख्या ऍपनी खूप मदत केली. खूप सारे ऍप, बरेच आपले असे टीचर इनोव्हेटिव्ह आहेत की त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांसाठी खूप सारे ऍप तयार केले, खूप सारे व्हिडिओज तयार केलेत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. खूप सारे न्यूज, जसं आपण जर पाहिलं तर बदनापूर उदाहरण जर घ्यायचं झालं तर बदनापूर तालुक्यातल्या मसे मॅडम आहेत मला वाटतं, तर ह्या मॅडमनी त्यांचं उपक्रम स्टेटला सुद्धा पाठवलेला आहे, जिल्ह्याला त्यांनी पाठवलेलं होतं. तर त्या अनुषंगाने त्यांनी त्यांना इतके व्ह्यूज होते त्यांच्या व्हिडिओजला आणि त्यांना विद्यार्थ्यांना जोडून ठेवण्याचं काम केलं. तर ह्या व्यासपीठाचा विचार सुद्धा NEP 2020 मध्ये केला जाणार आहे. याचा विचार सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे. सर नेक्स्ट घ्या. आता आपण पाहतो आहोत की जसं बाल्यावस्थेतील पूर्व प्राथमिक किंवा प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व स्तरावर आपल्याला विद्यार्थ्यांना एकत्रित आणून, जसं की आपण डॉक्टर सतीश सातव सर म्हणाले की कुठल्याही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता उलट ज्यांना जास्त गरज आहे, तर नेक्स्ट सर, ज्यांना जास्त गरज आहे अशा विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने शिक्षणाचा विचार ह्या NEP 2020 मध्ये केला जाणार आहे किंवा होत आहे किंवा अभ्यासक्रम आराखडा जेव्हा तयार होईल तर ह्या प्रामुख्याने ह्या सर्व गोष्टींचा विचार केला जाणार आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा एक भाग म्हणजे प्रौढ शिक्षण आणि निरंतर शिक्षण याचा सुद्धा विचार. आता प्रौढ आणि निरंतर शिक्षण आपल्यासाठी नवीन ह्या गोष्टी नाहीयेत. प्रौढ शिक्षणामध्ये आपण काम केलेलं आहे. जिल्ह्याला आपल्या वेगळं एक प्रौढ शिक्षण अधिकारी सुद्धा आपल्याकडे काम करतात आणि ह्या अनुषंगाने आतापर्यंत आपण अभ्यासक्रम, घटक संच ह्या सगळ्या गोष्टींचा, दूरदर्शन वाहिन्या असतील, ह्या सर्व गोष्टींचा तर विचार होणारच आहे. ICT साठी सुसज्ज ग्रंथालय असेल, ऑनलाईन पुस्तके असतील, तर ह्या सगळ्या बाबींचा विचार तर होणारच आहे. परंतु महत्वाच्या 5 प्रकारच्या कार्यक्रमाचा समावेश याच्यामध्ये सुद्धा आपल्याला केला गेलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान, ज्याच्यावर डॉक्टर आपल्या
येवते साहेबांनी त्याच्यावर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर चिकित्सक जीवन कौशल्य आहेत, व्यावसायिक कौशल्यांचा विकास आहे, पायाभूत शिक्षण आहे आणि निरंतर शिक्षण आहे. तर ह्या अनुषंगाने सुद्धा प्रौढ शिक्षण आणि निरंतर शिक्षणाचा सुद्धा या बाबींवर सुद्धा या NEP 2020 मध्ये प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. कारण कुठलीही गोष्ट करत असताना दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून किंवा प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून पोहोचतो, तर आपली ही बाकी जी डिजिटल लायब्ररी आहे किंवा डिजिटल कुठल्या गोष्टी आहेत ह्या सक्षम करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर ह्याचा सुद्धा NEP 2020 मध्ये विचार केला जाणार आहे. आता बघा, ह्या NEP 2020 ची अंमलबजावणीची ध्येय किंवा कालरेषा काय आहे? कारण कुठलीही गोष्ट करत असताना ती कुठल्या कालावधीत करण्यात येणार आहे, कुठल्या कालावधीपासून कुठल्या कालावधीपर्यंत आपल्याला जायचं आहे, कुठल्या कालावधीमध्ये काय होणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला NEP 2020 चा अभ्यास करताना माहिती असणं गरजेचं आहे. आता पहा, याच्यामध्ये महत्वाचे ज्या गोष्टी आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये प्रारंभिक बालावस्थेतील शिक्षण. तर साधारणतः पूर्व प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्षाची अंमलबजावणी आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्याच्या पूर्वाध्यापन घटक संच कार्यान्वित करणे हा टप्पा 1 चा जो भाग आहे तो 2021 आणि 22 मध्ये तो पार पाडला जाणार आहे. बघा, आपल्याला दिसून येतं की ह्या बाबी खूप महत्वाच्या आहेत. कारण आपण पाहतो की मग कुठल्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, मग केव्हा आमच्यापर्यंत येणार आहे, किंवा जसं सातव सरांनी म्हटलं की ह्याच्यासाठी आपले स्वतःचं बळकटीकरण करणं जरुरी आहे, आपलं स्वतःचं सक्षमीकरण करणं जरुरी आहे. तर ह्या अनुषंगाने हे सुद्धा आपल्याला माहिती असणं जरुरी आहे की केव्हा याचा घटक संच तयार होणार आहे, घटक संचामध्ये कुठल्या कुठल्या बाबींचा अवलंब करण्यात येणार आहे. कारण अभ्यासक्रमाचा खोलवर जाऊन आपण जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत NEP 2020 आपल्याला समजत नाही, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. कारण कुठलीही गोष्ट करत असताना अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाला जोडून असलेल्या गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत. तर 21-22 मध्ये आपल्याला साधारणतः घटक संच कार्यान्वित करणं आणि 23-24 मध्ये प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी याच्या माध्यमातून 1 वर्षाच्या पूर्व प्राथमिक शाळेचा विस्तार करणं हा टप्पा 2 चा विषय आपल्या समोर असलेला दिसून येते. म्हणजे साधारणतः 21-22 आणि 23-24 पर्यंत ह्याचा विस्तार होणार आहे. हे NEP 2020 चा एक आराखडा किंवा मसुदा आपण ज्याला म्हणतो तो आपल्या समोर दिसून येतो. नवीन अभ्यासक्रम आणि मूल्यांकन यांची अंमलबजावणी याच्यामध्ये इयत्ता 9वी 21-22 जे वरती इसवी सन आपल्याला दिसत आहे, 10वीचं 22 आणि 23 मध्ये, 23-24 मध्ये इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी, 24-25 मध्ये या नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार किंवा NEP 2020 नुसार विद्यार्थी त्या पद्धतीने बाहेर पडतील. 12वी साठी जसं की आतापर्यंत बोर्डची परीक्षा होती त्याच पद्धतीने बोर्डाची परीक्षा राहणार आहे. 10वी साठी नवीन बोर्ड परीक्षा पद्धती येणार आहे. तर ह्या नवीन बोर्ड परीक्षा पद्धतीमध्ये काय बदल होणार आहे हे सुद्धा आपल्याला ह्या NEP 2020 च्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण जेव्हा त्याचा अभ्यास करू तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर दिसणार आहे. जसं आपण पाहिलं की आधीच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं की अंमलबजावणीसाठी कुठल्या टप्प्यात किंवा कुठल्या इसवी सन मध्ये किंवा कुठल्या वर्षामध्ये आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये थोडंसं अजून डिटेल आपल्याला ह्या स्लाइडमध्ये दिसून येतं की शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे ज्याला आपण NCF म्हणतो. आता NCF आल्यानंतर लगेच आपण SCF तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला काही कालावधी तर द्यावा लागेल. आता याच्यात मध्ये NCF दिलेला आहे की त्यांनी 21-22 मध्ये NCF तयार होणार आहे आणि शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सुद्धा 21-22 मध्ये. जर आपण पाहिले की येलो कलरची जी इकडच्या साईडची आपली स्लाइड आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसून येतं. त्याच्यानंतर 25-26 मध्ये इयत्ता 3री पर्यंतच्या सर्व प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान साध्य करणं हा सुद्धा एक महत्वाचा उद्देश किंवा ह्या कालावधीमध्ये हा एक टप्पा गाठणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपली सुटलेली आहे बघा, एक बाब की 22-23 मध्ये शिक्षकासाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानकांचा एक सामान्य मार्गदर्शक संच तयार होणार आहे की ज्याच्यामध्ये सर्व, जसं आपण पाहिलं की समावेशीचा जर आपण विचार केला तर समावेशी विद्यार्थी, प्रौढ, निरंतर साक्षरता या जी जास्त प्रगल्भ विद्यार्थी आहेत किंवा गुणवत्तेमध्ये किंवा ज्यांची बुद्धिमत्ता फार वरच्या स्तरावरची आहे, तर ह्या सर्वच्या अनुषंगाने
शिक्षकासाठी तो जो व्यावसायिक मानांकनाचा एक सामान्य मार्गदर्शक संच आहे तो साधारणतः 22-23 मध्ये होणार आहे. मूल्यांकन पद्धतीतील बदलांकरिता शिक्षकांची तयारी सुद्धा याच कालावधीमध्ये केल्या जाणार आहे. पुन्हा एक महत्वाचा मधला टप्पा म्हणजे 25-26 मध्ये राज्य केंद्रशासित प्रदेशातील सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून गटासाठी संसाधने अनुकूल बनविणे आणि शाळा जसे शाळा संकुले याची पुनर्मांडणी करणे हा पण एक महत्वाचा भाग त्या कालावधीमध्ये केला जाणार आहे. 50% विद्यार्थ्यांना शाळेत उच्च शिक्षण प्रणालीत व्यावसायिक शिक्षणाची संधी देणे, कारण व्यावसायिक शिक्षणावर फार मोठ्या प्रमाणात भर दिलेला आपल्याला या NEP 2020 मध्ये दिसतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मधल्या कालावधीमध्ये जर आपण 29-30 मध्ये जर गेलो आपण तर गुणवत्तापूर्ण प्रारंभिक बाल्यावस्थेचा विकास आणि निगा याची सार्वत्रिक तरतूद जो की महत्वाचा आणि पहिला टप्पा आपला असणार आहे. त्याची तरतूद 29-30 पर्यंत शिक्षकांनी बहुविद्याशाखीय महाविद्यालयीन विद्यापीठाकडे वळविण्यात येईल आणि त्यामध्ये किमान पदवी मात्र 4 वर्षाची BEd असेल. हा एक महत्वाचा बदल आपल्या शिक्षकांसाठी तर झालेला आपल्याला दिसून येतं, कारण आतापर्यंत आपण BEd पाहिलेलं. आपण जेव्हा शिक्षकाची पात्रता आणि शिक्षकाची गुणवत्तेच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आपण आतापर्यंत TET आपल्या शिक्षकांसाठी होती. TET सारख्याच परीक्षा शिक्षकांच्या ह्या शैक्षणिक पात्रतेसाठी सुद्धा ह्या परीक्षेच्या माध्यमातून किंवा एक त्यांच्यासाठी ही एक परीक्षा राहणार आहे की ज्याच्या अनुषंगाने ते शिक्षक होण्याच्या तयारीसाठी किंवा शिक्षकासाठी तो कॅन्डिडेट अवेलेबल आहे, परंतु त्या कॅन्डिडेट मध्ये त्या क्षमता आहेत का हे पडताळून पाहण्यासाठी सुद्धा TET सारख्या परीक्षा ह्या अनुषंगाने घेण्यात येणार आहेत. म्हणून शिक्षकाची जेव्हा आतापर्यंत आपण पाहत होतो की 12वी नंतर DEd झाले की आपला प्राथमिक शिक्षक तयार व्हायचा, परंतु आता असं नाहीये की 4 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा 4 वर्षाचा पदवी कोर्स केल्याशिवाय आपल्या शिक्षकाला किंवा ह्या स्पर्धा परीक्षेत आल्याशिवाय आपल्या शिक्षकाला शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेमध्ये म्हणा किंवा संस्थेच्या शाळांमध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा विचार 29-30 पर्यंत होणार आहे. धोरणांची पूर्णपणे अंमलबजावणी झाल्यानंतर सर्वसमावेशक शिक्षणाचा आढावा 2040 मध्ये घेतला जाणार आहे. तर ह्या सर्व बाबींचा विचार करत असताना हा एक मसुदा किंवा हा एक आराखडा आपल्या समोर ठेवलेला आहे की ह्या पद्धतीने NEP 2020च्या अनुषंगाने हे नियोजन आहे, हे प्लॅनिंग आहे आणि ह्या प्लॅनिंगच्या अनुषंगाने ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. अध्यापन शैलीची तपासणी सुद्धा ह्या NEP 2020च्या माध्यमातून शिक्षकांची आपली होणार आहे. म्हणून ह्या सगळ्या बाबींचा विचार करणं खूप जरुरी आहे की आपण ह्या सगळ्या प्रवाहामध्ये टिकणार आहोत का, आपण पर्यवेक्षकीय यंत्रणा ह्या सगळ्या प्रवाहात जर टिकेल आणि जर गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण देऊ शकलो तरच या NEP 2020ला किंवा भारताच्या कुठल्याही योजनेला भारताच्या कुठल्याही आराखड्याला न्याय आपल्याला देता येईल. कारण हे समजून घेऊन आपल्याला आपल्या स्तरावर जाऊन ह्याच्यावर काम करणं ही खूप महत्वाची एक भूमिका आपली ह्या शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती म्हणून राहणार आहे. शेवटी 1-2-3 स्लाइड आहेत. राजेश सर नेक्स्ट घेता का? मला वाटते डॉक्टर वैशाली जहागीरदार मॅडमनी नवीन शिक्षणाची धोरणांची वैशिष्ट्ये आपल्या समोर मांडलेली आहेत. थोडंसं ओझरतं की आपण आतापर्यंत काय पाहिलेलं आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल ह्या 3-4 दिवसामध्ये आपण काय पाहिले नेमकं, तर याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे शालेय आणि प्रारंभिक शालेय स्तरासाठी तयारी हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्या या NEP 2020चं दिसते. शालेय पायाभूत सुविधा आणि संसाधने जसं की विशेष शैक्षणिक क्षेत्र सेज ज्याला म्हणतो ह्या सर्व बाबींचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हे एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते, ज्याच्यामध्ये नवनवीन अध्यापन शास्त्र आहे, समग्र प्रगती पुस्तक आहे, व्यावसायिक शिक्षण आहे. तर ह्या सर्व बाबींचा ही वैशिष्ट्ये ह्या धोरणाची आपल्याला दिसून येतात किंवा ह्या NEP 2020ची आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता जे की आज आपण ह्या अनुषंगाने आज आपण संवाद साधलेला आहे. त्याच्यामध्ये लिंग समभाव आहे, असामान्य बुद्धिमत्ता असणारी मुलं आहेत, मूल्यांकन आहे. तर मूल्यांकनाच्या अनुषंगाने आपण पाहिलेलं आहे की परक नावाच्या संस्थेच्या अनुषंगाने त्याची स्थापना करण्यात येऊन मूल्यांकन मूल्यमापन केलं जाणार आहे. इयत्ता 5वी आणि 10वी मधील बोर्ड परीक्षांचा 10वी आणि 12वी मधली बोर्ड परीक्षांचा विचार होणार आहे, पण नवीन पद्धतीने त्याची संरचना तयार होणार आहे.
बोर्ड परीक्षेचं कशा पद्धतीने तर त्याच्यामध्ये दिले बघा. संकल्पना विषयक ज्ञान आणि त्याचा वापर यावर आधारित परिवर्तन सुलभ परीक्षा या 9वी आणि 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या होणार आहेत. त्याच्यामध्ये आपण आराखडा जर पाहिला ओझरता तर आपल्याला दिसून येते 5+3+3+4 या नवीन अभ्यासक्रम विषयक आणि अध्यापनशास्त्रीय आराखड्याचा आपण या NEP 2020 मध्ये अंतर्भाव केलेला दिसून येतो. मूलभूत संकल्पना आहे, NCF आहे, NCF स्वीकारण्यासाठी शाळेत पर्यायी प्रतिमानांसह प्रोत्साहन देणं आहे. ICTचं एकात्मिकीकरण आहे, कारण आपण पाहतो आहोत की ICT किती महत्वाचे आहे, त्याच्यावर मी आधी भाष्य पण केलेलं आहे. अध्ययन स्तराचा शोध, माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आहे. शिक्षक भरती, शिक्षणामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये केला गेलेला आहे. PET आहे, NT आहे. प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी किमान 50 तासाचे सेवांतर्गत प्रशिक्षण आहे. पुन्हा NPST आहे, जसं की शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके आहेत, TI आहेत. तर ह्या अकार्यक्षम TEI यांच्यावर कडक कार्यवाहीची सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत केल्या जाणार आहे. हा पण एक महत्वाचा मुद्दा याच्यात दिसतोय. प्रत्येक PhD विद्यार्थ्याला शिक्षण यावरील घटक संच तयार करणे बंधनकारक राहील. संशोधनाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर कुठल्या शासकीय विभाग, तर नेक्स्ट घ्या, कुठले शासकीय विभाग, मंडळे, संस्थांची भूमिका काय आहे, तर ह्याच्या अनुषंगाने पण SCRT ची भूमिका, राज्य शिक्षण विभाग आहे, शिक्षण संचालनालय आहे, राज्य शालेय मानके आहेत, मानक प्राधिकरण आहे, MHRD आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला CAB आहे सक्षमीकरण, त्याचा पण MHRD आहे. तर ह्या सर्व बाबींचा विचार करत असताना ह्या NEP 2020 ची असणारी वैशिष्ट्ये, याची ध्येय, याचा अभ्यासक्रम, याच्या शिक्षक आणि शिक्षकांसाठीचे शिक्षण, शिक्षक भरती, विद्यार्थी, समावेशित विद्यार्थी, लिंग समभाव, त्याचबरोबर डिजिटल, ह्या सर्व बाबींचा विचार या अनुषंगाने खूप महत्वाचा आहे. आणि याचं मूल्यांकन करणारी संस्था परक नावाची संस्था स्थापन होणार आहे. म्हणून कुठल्याही कामामध्ये जर पारदर्शकता दिसली नाही, या कुठल्याही कामामध्ये जर आउटपुट दिसले नाही, आणि ती आउटपुट दिसण्यासाठीची सोय मात्र खूप प्रभावीपणे, खूप प्रखररित्या या NCF आपल्या NEP 2020 मध्ये केल्या गेलेली आहे. म्हणून ह्या सर्व बाबींचा विचार आपण करायला पाहिजे, आणि हे करून आपण हे समजून उमजून आपल्या शाळेपर्यंत कशा पद्धतीने आपण पोहोचू याचा सुद्धा आपल्याला विचार करणं आहे. कारण तळागाळापर्यंत हे जर पोहोचलं नाही तर याचे आउटपुट दिसणार नाही, आणि आउटपुट दिसले नाही तर मग मात्र आपल्याला पुन्हा विचार करून त्याच्यावर कसं काम करायचं याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणून जिल्हा स्तरावर आपण काम करत असताना हे कार्यशाळा सुद्धा आज जेव्हा सक्षम पद्धतीने आपण पार पाडत आहोत, शेवटचा दिवस हा असताना आपण लक्षात घेतो आहोत की माध्यमिक शिक्षण अधिकारी असेल या प्राथमिक शिक्षण अधिकारी असेल, डाएट प्राचार्य असतील, डाएटची सगळी टीम असतील, आणि प्रशासकीय यंत्रणेतील सगळी टीम, जसं की बरेच DO पण या कार्यशाळेसाठी जॉईन झालेले आहेत. तर ह्या सगळ्या टीमनी मिळून जसं ही कार्यशाळा ह्या सक्षमतेकडे आपण नेलेला आहे, त्याच पद्धतीने NEP 2020 आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यांमध्ये, आपल्या शाळांमध्ये सर्वसमावेशक पद्धतीने कशा म्हणजे त्या वयोगटातील विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने कसं नेता येईल, आणि ह्या सर्व बाबींचा विचार आपल्याला आतापासून गरजेचं आहे. आणि ते सगळेजण आपण मिळून करूयात ह्या कामासाठी. आणि हे NEP 2020 आपण समजून घेण्यासाठी मला जो सहकार्य केला, मला ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही जे प्रोत्साहन दिलं, विशेष करून माझे सर्व सहकारी, यांचे सर्वांचे मी आभार मानते.